नमस्कार मित्रांनो, पूजाच रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत राजस्थानी पद्धतीची लसणाची चटणी। तर त्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊया। इथे मी 25 ते 30 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। ह्या स्वच्छ धुवून कोरड्या करून घेतलेल्या आहेत। 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे। 1 टीस्पून काश्मीरी लाल मिरचीची पावडर, 1 टीस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून धनेची पूड, 1/4 टीस्पून जिरं आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे। इथे मी एक खलबत्ता घेतलेला आहे, पूर्ण कोरडा आहे। यामध्येच मी लसणाच्या सर्व पाकळ्या काढून घेते। आता आपण ह्या थोड्याशा कुटून घेऊया। इथे आपण लसूण ठेचून घेतलेला आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता आपण थोडा जाडसरच ठेवून घेतलेला आहे। आता यामध्येच आपण धनेपूड घालून घेऊया, लाल तिखट आणि मीठ। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक घेऊ शकता। यामध्येच मी 1 ते 2 टेबलस्पून इतकं पाणी टाकून घेते। मिक्स करून घेऊया। हे बघा, आता आपल्याला पुढे काय करायचं आहे ते बघून घेऊया। गॅसवरती मी एक कढई गरम करण्यासाठी ठेवून घेतलेली आहे। त्यामध्ये आपण जे तेल घेतलेलं आहे ते काढून घ्यायचं आहे। तेल गरम झाल्यावर आपल्याला त्यामध्ये जिरं काढून घ्यायचं आहे आणि यामध्येच आपण जी काश्मीरी लाल मिरचीची पावडर घेतलेली ती सुद्धा काढून घेऊया। याने चटणीला कलर खूप छान येतो। हे बघा, आता आपण ठेचून घेतलेला जो लसूण आहे तो यामध्ये काढून घेऊया। हे बघा, 2 ते 3 मिनिटांसाठी आपण बारीक गॅसवरती छान ही चटणी परतून घेऊया, जेणेकरून ही 2 ते 3 दिवस आरामात टिकेल। चटणी आपण छान 2 ते 3 मिनिटांसाठी बारीक गॅसवर परतून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता इथे तेल मस्तपैकी सुटलेलं आहे। इथपर्यंत आपल्याला ही परतून घ्यायची आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि थंड झाल्यानंतर याची फायनल प्लेटिंग करून घेऊया। तर अशा प्रकारे इथे आपली राजस्थानी पद्धतीची लसणाची चटणी बनून तयार झालेली आहे। जर का तुमच्या घरात काही भाज्या नसतील किंवा त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर या पद्धतीने तुम्ही लसणाची चटणी बनवू शकता। ही चटणी अगदी झटपट बनते। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राइब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, ईट हेल्दी, लिव्ह हेल्दी।